आपलं कर्जत न्यूज, बेधडक, निर्भीड आणि परखड. नगराध्यक्ष आपल्या दारी हा उपक्रम घेऊन कर्जत नगर परिषदेच्या नगराध्यक्षा पुष्पाताई दगडे, नगरसेवक आणि प्रशासन थेट प्रभागांमध्ये जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहेत. आज गुंडगे प्रभाग 10 मध्ये नगराध्यक्षा पुष्पाताई दगडे, उपनगराध्यक्ष संतोष पाटील, मुख्याधिकारी तानाजी चव्हाण आणि नगरसेवक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी वर्गाने रखरखत्या उन्हात भेट देऊन या प्रभागातील पाण्याची समस्या असेल, गटारांची व्यवस्था असेल, कचरा संकलनाची व्यवस्था असेल, सार्वजनिक शौचालयाची व्यवस्था असेल, रस्ते असतील यांची सविस्तर पाहणी केली. या पाहणी दरम्यान सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था दिसून आली, तर पाण्याच्या संदर्भातील तक्रारी नागरिकांनी यावेळी सांगितल्या. आज सकाळी 11 वाजता विश्वनगर गुंडगे येथून या अभियानाला सुरुवात झाली. त्यानंतर गुंडगे परिसर तसेच पंचशील नगर, संत रोहिदास नगर या परिसरातील प्रमुख भागांमध्ये भेटी देण्यात आल्या. गुंडगे गावातील ज्वलंत विषय असणारा डम्पिंग ग्राउंड विषयी वेळी नगराध्यक्ष पुष्पाताई दगडे तसेच उपनगराध्यक्ष तथा आरोग्य सभापती संतोष पाटील यांना विचारले असता हा प्रश्न आपण लवकरात लवकर मार्गी लावू, या संदर्भातील लवकरात लवकर एक नियोजन डम्पिंग ग्राउंडवर करण्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. राहणार विश्वनगर आमची समस्या आहे. आमच्याकडे नवीन टाकी बांधून झालेली आहे, त्याला पाणी मारून पण अजिबात झालं नाही. पाणी मारायला पण येत नाहीत आणि कचऱ्याची गाडी पण येत नाही अजिबात. आम्हाला असंच कचरा समोर टाकावा लागतो आणि आमचा कचरा आम्हाला जाळावा लागतो. आणि आमच्या मंदिरासाठी मंदिराचे कळस आहे ना, कळसाच्या इथे खूप भेगा पडले, डागडुजी करावं लागेल. पावसाळ्यात खूप पाण्याने गळते. कर्जत नगर परिषदेच्या नगराध्यक्षा यांचा हा प्रभाग आहे. मुळात त्यावेळेला 1 ते 2 वेळा ह्या प्रभागातून त्या नगरसेविका म्हणून गेल्यात. त्यामुळे इथल्या असलेल्या प्रश्नांची त्यांना चांगल्या प्रकारे जाण आहे. बहुतांश प्रश्न जे आहेत ते आरोग्याशी संबंधित आहेत. सार्वजनिक शौचालय आहेत त्यांची दुरुस्ती आणि वरचा डम्पिंगचा प्रश्न हा सर्वात मोठा प्रश्न आहे. त्या समस्येवरती आम्ही आज कर्जत नगर परिषदेमध्ये सर्व नगरसेवक बसून त्याच्यावरती विचारविनिमय करून त्यातून योग्य तो पर्याय करण्याचा प्रयत्न करू. डम्पिंगच्या संदर्भात आपण चर्चा केली, खूप मोठा हा विषय आहे गावातला. तर कशा पद्धतीने त्याच्यावर भविष्यकाळात तोडगा काढला जातो? कर्जत नगर परिषदेचे मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, गटनेते आणि सर्व नगरसेवक त्याच्यावरती आम्ही एकत्रितरित्या बसून स्थानिक नगरसेवकांना विश्वासात घेऊन त्याच्यावरती आपल्याला काही अंमलबजावणी करता येईल असा सर्व नगरसेवक म्हणून आम्ही प्रयत्न करू. स्वच्छतेच्या बाबतीत थोड्या तक्रारी आहेत की गाडी येत नाही, वेळेवर कचरा संकलन केलं नाही जात, तर याविषयी काय आपण आरोग्य सभापती म्हणून प्रतिक्रिया द्या. कर्जत नगरपालिकेमध्ये याच्या अगोदर 2 वर्षाचा प्रशासक कालखंड होता. आत्ताच नव्याने आमची समिती तयार झालेली आहे. त्यामुळे आम्ही याच्या पुढील काळामध्ये नागरिकांना जास्तीत जास्त सोयीसुविधा कर्जत नगर परिषदेमार्फत देण्याचा आणि चांगली सेवा देण्याचा प्रयत्न आमच्याकडनं राहील. या प्रभागात आपण जर इतर प्रभाग पाहिले तर सुसज्ज असे गार्डन वगैरे आहेत, परंतु गुंडगे प्रभागामध्ये तशा पद्धतीचं गार्डन वगैरे दिसून येत नाही. तर येणाऱ्या काळामध्ये आपलं कसं नियोजन असणार आहे? कर्जत नगर परिषदेच्या माध्यमातून नमो उद्यान म्हणून नुकताच एक योजना आली आणि त्याचं टेंडरसुद्धा झालेलं आहे. त्या गार्डनची वर्क ऑर्डर देण्यात आलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये 1 वर्षभराच्या आतमध्ये एक नवीन सुसज्ज असं गार्डन गुंडगे गावासाठी उपलब्ध होईल. नमस्कार. आम्ही निवडून आल्यानंतर आम्ही एक असा मनात ठाम निर्णय घेतला का आपण प्रत्येकाच्या वार्डमध्ये जाऊन समस्या सोडण्याचा प्रयत्न करायचा. तर आता हा 10वा आमचा वार्ड आहे. आम्ही प्रत्येक ठिकाणी बघितलं, गटारं, खड्डे, कचरा आणि पाण्याची समस्या आहे. जवळजवळ आम्ही नाले झालेले आहेत, खड्डे भरून झालेले आहेत. आता राहिला प्रश्न आमचा पाण्याचा, तो पण थोड्या दिवसांनी आमचा त्या समस्या आमच्या सुटून जातील. धन्यवाद. आपल्या इकडे डम्पिंग ग्राउंडचा खूप मोठा प्रश्न आहे. लोकांची खूप मागणी आहे का हा त्वरित हटवला पाहिजे. तर या संदर्भात आपण कशा पद्धतीचं नियोजन करणार आहात? आता नियोजन बोलल्यानंतर आता आपण तिथे जाऊन आपल्या कर्मचारी किंवा सगळ्या शिवसाहेब किंवा आमची सगळी कमिटी
उपाध्यक्ष, सभापती, सगळे नगरसेवक त्याच्यावर काय करता आला तर त्याच्यावर निर्णय आम्ही घेऊ. पण आम्ही तसं सांगू शकत नाही ठामपणे का आम्ही करूच म्हणून. नाही, पण प्रचंड दुर्गंधी सुटते रोज संध्याकाळी. इथल्या लोकांना श्वसनाचे त्रास व्हायला लागले, तर आपण त्याच्यावर लवकरात लवकर कशा पद्धतीचं नियोजन आहे? नियोजन म्हणजे आता आमची मीटिंग लावलेली आहे 18 तारखेला. त्याच्यावर आता सगळं नगरसेवक 20 तारखेला ते सगळे नगरसेवक, कर्मचारी, शिवसाहेब त्याच्यावर काय आता निर्णय काय करायचा तो आपण तेव्हाच ठरवू. इतर प्रभागामध्ये पाहिलं तर चांगले रस्ते आहेत, गार्डन आहेत, पण हा 10 नंबर प्रभागामध्ये रस्त्यांची पण वाणवा आहे आणि परत सुसज्ज असं गार्डन पण नाही. तर आता आपण नवीनच सगळं हातामध्ये घेतलेले चित्र, तर पुढच्या काळात, तुमच्या काळात तरी ह्या गोष्टी होतील का? आता आपण रस्ते घेतलेले आहेत आणि गार्डनचं पण आपलं घेतलेलं आहे. आपलं कर्जत न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवनवीन बातम्या आणि अपडेटसाठी बेल आयकन नक्की प्रेस करा.